नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शिवसेना फुटीमागे वहिनींचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असा गौप्यस्फोट करत भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. आता गोगावले यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जो काही कारभार सुरू होता तो आम्हाला पटला नाही. आम्ही सांगितलं की महिलांनी किती हस्तक्षेप करावा यालाही काही लिमिट असते. त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आज चित्र फार वेगळं दिसलं असतं. पण ठीक आहे, काही गोष्टी आम्ही समजू शकतो. पण त्याचबरोबर आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं ते बऱ्याच जणांना आवडलं नाही. रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेत पडद्यामागून बराचसा हस्तक्षेप होता. उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काही विचार असायचे, पण नंतर ते बदलले जायचे. आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो तर भेट होत नव्हती. आम्हाला परत यावं लागायचं. आमदारांनाच एंट्री नाही तर कार्यकर्त्यांना भेट कशी मिळणार हे सामान्य कार्यकर्त्यांना दिसत होतं. या सगळ्या घडामोडींमागे वहिनी आणि त्यांचे नातेवाईक होते आणि त्यामुळे इच्छा असूनही उद्धव ठाकरे काही गोष्टी करू शकत नव्हते हे आमच्या लक्षात आलं. मग आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करण्याचा निर्णय घेतला असा मोठा दावा भरत गोगावले यांनी केलाय. स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं. आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोललो. आज जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत, मग त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाही. भरत गोगावले यांच्या आरोपाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. बाळग्यांमधला निष्ठावंत कसा असतो ते जास्त दाखवण्याचा प्रयत्न होता. 3.5 वर्ष काही साक्षात्कार ह्यांना होतातच आहेत. ज्या गतीला पोचले होते त्या परत अधोगतीला येत आहेत. पुन्हा तेच आरोप होत आहेत, फंड मिळत नाहीयेत, अमकं होत नाहीये, तमकं होत नाहीये, आम्हाला विचारात घेतलं जात नाहीये. मी बाडगा आहे पण मी कसा निष्ठावंत आहे मी अजून, कारण उद्धवजींवर आदित्यांवर म्हणजे शिवसेना पक्षावर बोलल्यावरच प्रगती होते असा ह्यांचा समज आहे. त्या समजासाठी ते बोलले असते. मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाणटप्पू म्हणतात त्या उडाणटप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसतो. भरत गोगावले सारख्या एका गद्दार औलादीच्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाहीये. ज्या गोगावलेनं महाडच्या नाक्यावरून एवढं मोठं मान सन्मान ज्या शिवसेनेने प्राप्त करून दिला त्या शिवसेनेची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची आणि त्याचबरोबर माननीय रेश्मी वहिनींची बदनामी करण्याचं काम हे असे उपटसूम भरत गोगावले करतायत. स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर आज मातोश्रीवरची आमची मा म्हणून आम्ही रश्मी वहिनींकडे पाहतो. आज रश्मी वहिनींचं स्थान आमच्या हृदयामध्ये माते समान आहे. त्यांच्यावर आरोप करण्याचं धाडस ज्या भरत गोगावलेने केलेलं आहे त्यांची जीभ हासडली जाईल. ज्या आदरणीय रश्मीताईंचा राजकारणाशी काही एक संबंध नाही त्या रश्मीताईंवरती तोंडसूक घेऊन पालकमंत्री पद आपल्या पदरामध्ये पडतंय का याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आदरणीय उद्धव साहेब, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब यांच्यावरती भुंकून झालं पण पदरात निराशाच पडत आहे आणि याच नैराश्यातून अशी ही वक्तव्ये केली जात आहेत. एकीकडे म्हणायचं की आम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातोय. हे अशा पद्धतीचे विचार आहेत का आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे? जी स्त्री राजकारणात नाही त्या स्त्रीला मध्ये गोवायचं, तिच्यावरती बोलायचं का? कारण तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडतंय का म्हणून. अहो, तुम्ही तुमच्या विकृत मानसिकतेचं दर्शन अजून किती घडवणार आहात? भरत गोगावलेसह माझा तमाम गद्दार टोळीला एक या व्हिडिओच्या मार्फत सांगणं आहे की आपण जर रश्मीताईंवरती बोलाल तर या महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक त्याची स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300
2070 किंवा 9223002071.